नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरती होणाऱ्या अमानुष अत्याचाराविरोधात राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेतली असून गोमातेची तस्करी आणि कत्तल कोणत्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागाने संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी, सीमा तपासणी नाके तसेच वाहतूक यंत्रणेला 25 मे ते 28 मे 2026 या कालावधीत युद्धपातळीवरती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून राज्याचे देशी गायीला राजमाताचा सन्मान दिला आहे. हिंदू समाजासाठी गोमाता ही श्रद्धेची आणि संस्कृतीचा विषय आहे. अशा पवित्र गोमातेची कत्तल करून तिची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता कायद्याचा कठोर धडा शिकवला जाईल. ते पुढे म्हणाले की विशिष्ट सणांच्या काळात गोमातेची तस्करी वाढते. गोवंशाला कोंबून उपाशी ठेवून अमानुष पद्धतीने वाहनांमध्ये भरलं जातं. हा केवळ कायद्याचा भंग नसून हिंदू समाजाच्या श्रद्धावरती घाला आहे. अशा गो तस्करांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. सरनाईक यांनी स्पष्ट केले की मोटार वाहन कायदा, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि केंद्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. नियमबाह्य वाहतूक करणारी वाहनं थेट जप्त करण्यात येतील. या मोहिमेमध्ये परिवहन विभागासोबत स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, पशुसंवर्धन विभाग, विविध गोसेवा व प्राणी कल्याण संस्थांचा समन्वय साधण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महत्त्वाच्या विविध मुद्द्यांवरती तसेच अर्थसंकल्पावरती, सरकारच्या धोरणांवरती बाजू भक्कमपणे मांडून संसदेसह देशाचे लक्ष वेधणारे, विविध विभागांवरती प्रश्नोत्तरे विचारणारे, संसदेतील उपस्थित अव्वल असणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना सलग दुसऱ्या वर्षी मानाचा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश म्हस्के यांना पहिला संसदरत्न मागील वर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यावर्षी देखील सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार जाहीर झाल्याने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. संसदेत आपल्या अभ्यासपूर्ण आणि धडाकेबाज भाषणांनी विरोधकांची झोप उडवणारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाही दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. संसदरत्न पुरस्कारांचा 16वा सोहळा जुलै 2026 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार असून यावेळी 150वा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संसदरत्न पुरस्काराचे संस्थापक प्राईम पॉईंट फाउंडेशनचे श्रीनिवासन आणि संसदरत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्ष प्रियदर्शिनी राहुल यांनी पुरस्काराची घोषणा नवी दिल्ली येथे केली आहे. संसदरत्न पुरस्कार 2026 साठी परीक्षक समितीने 10 लोकसभा खासदार, 2 राज्यसभा खासदार आणि 4 संसदीय स्थायी समित्यांची निवड केली आहे. यावर्षी आम्ही 150वा पुरस्कार प्रदान करणार आहोत अशी माहिती देखील संसदरत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट प्रियदर्शिनी राहुल यांनी दिली आहे. ठाण्यात काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता पुन्हा ताकदीने उभा राहील. पक्षासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देत संघटना अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरवली जाईल.
जनतेच्या प्रश्नावरती आता काँग्रेसचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही असं प्रतिपादन नवनियुक्त ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केले आहे. ठाणे जिल्हा काँग्रेस कार्यालयात पार पडलेल्या भव्य पदग्रहण सोहळ्यामध्ये माजी खासदार कुमार केतकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, मावळते अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राहुल पिंगळे यांनी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली. यावेळी काँग्रेस प्रदेश पदाधिकारी गजानन देसाई, विश्वास उडगी, मधु मोहिते, अनीस कुरेशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी राहुल पिंगळे यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव करत ठाण्यात काँग्रेस संघटना अधिक आक्रमक आणि सक्षमपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी राहुल पिंगळे म्हणाले की ठाणे जिल्ह्यात वाढती महागाई, पाणी टंचाई, बेरोजगारी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता नागरिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरून संघर्ष करेल. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल. संघटना बूथ स्तरापर्यंत मजबूत करून आगामी काळात काँग्रेसला नव्या ताकदीने उभं केलं जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान राहुल पिंगळे यांच्या नियुक्तीनंतर ठाणे जिल्हा काँग्रेसमध्ये नव्या राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाचा राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. विक्रांत जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. कानडे साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. जसं कानडे साहेबांनी सांगितलं, काँग्रेस ही इतक्या मातीमध्ये रुजलेली आहे, ही तळागाळामध्ये रुजलेली आहे, परंतु कुठेतरी संपर्काचा अभाव या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राहिला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की इथले विरोधी पक्ष असतील किंवा आमच्या आघाडीतले घटक पक्ष असतील, त्या घटक पक्षातले जे नेते आहेत ते पूर्वाश्रमीचे सगळे काँग्रेसचे आहेत. म्हणजे इतर पक्षांमधले 50 ते 60% लोक हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आहे. म्हणजे एक नक्की आहे की ह्या लोकांवरती ज्यावेळी वाईट वेळ येते त्यावेळी आश्रयाला काँग्रेसमध्ये येतात आणि त्यानंतर परत ज्या भरभराट असलेल्या पक्षामध्ये जातात. त्यामुळे काँग्रेस ही वाईट काळामध्ये प्रत्येकाच्या कामाला आलेली आहे, प्रत्येकाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आमचे जे अध्यक्ष होते विक्रांतदादा चव्हाण यांच्या माध्यमातून ज्या नागरी समस्या असतील, नागरी समस्यांवरती आंदोलनं काँग्रेस पक्षासारखी कुठल्याही पक्षाने केलेली नाही. आणि विरोधी पक्षावरती जरब बसवण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. कानडे साहेब असतील, विक्रांतदादा असतील, यांचा वारसा हा पुढे नेण्याचं काम आणि काँग्रेस बळकट करण्याचं काम पुढील आगामी काळामध्ये या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली मी या ठाणे शहरामध्ये करीन. माझा खास कार्यकर्ता म्हणून हा प्रसिद्ध होता. मी पण सगळे मी आधीचा तुझा भाव करत नाही. आज त्याची नेमणूक झाली, मला अतिशय आनंद झाला. मी म्हटलं 24 तास माझे तुझ्यासाठी हजर आहेत, काही काम असो मी तयार आहे. आणि आज ठाण्याची परिस्थिती जरी तुम्हाला बिकट दिसत असली, हे वरवरचं आहे, परंतु आतमध्ये कार्यकर्ते अतिशय जोमात काम करायला तयार आहेत. काही कारणास्तव समजा आता मागचं काय काढत नाही झालं, काँग्रेसच्या नशिबात हे लिहिलं होतं असं म्हणायचं, परंतु आम्हाला आता कोणावरही रोष नाही. सगळेजण आम्ही एकच आहोत आणि सगळ्यांनी एकत्र आलो तरच मला असं वाटतं काँग्रेस सुदृढ होईल आणि भरभराटीला येईल, ही मला पूर्ण खात्री आहे. कारण की आम्ही पण इथे 3-4 मेयर बसवलेले आहेत या ठाण्यात. आम्हाला ठाणे काँग्रेस काय आहे, कशी चालवायची आणि कसे कार्यकर्त्यांना जोडायचे हे माहिती आहे. अक्षरशः इतर पक्षात गेलेले लोक सुद्धा आता काँग्रेसमध्ये परत यायला लागतील ही गॅरंटी मी तुम्हाला देतो राहुलच्या नेतृत्वात. या कार्यक्रमाला उपस्थित राहणं अभिप्रेत आहे, कारण का हा चार्ज मावळत्या अध्यक्षांनी नवनियुक्त अध्यक्षांना द्यायचा असतो. सुजन संघटन अभियानाअंतर्गत जेवढे 5 वर्ष पूर्ण झालेले अध्यक्ष होते देशामध्ये, ते सगळे अध्यक्ष ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने बदललेले. त्याचाच एक भाग म्हणून नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबवलेली होती. त्याच्यामध्ये 33 लोकांनी फॉर्म भरलेले होते आणि त्या 33 लोकांमधून राहुल पिंगळे यांची निवड सर्वानुमते या ठिकाणी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने केलेली आहे. मराठा अध्यक्षानंतर एक ओबीसी चेहरा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने दिलेला आहे. त्याचं स्वागत आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते करतो आणि येणाऱ्या काळामध्ये राहुल पिंगळे यांची ही टीम
ही आमची दोन्हीची टीम असेल, जुने आणि नवीन यांना बरोबर घेऊन चालणारी टीम असेल आणि आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला काँग्रेसला लाभेल आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस एक नव्या उभारीने राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी लोकसभा, आगामी लोकसभा आणि विधानसभा ही राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण आमच्या सर्वांच्या सहकार्याने, आमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने, विशेष करून आमचे नेते ज्यांनी आम्हाला काँग्रेसमध्ये घडवलं, सुरेशभाई ठाणेकर असतील किंवा सुभाष कानडे साहेब असतील, ह्या लोकांच्याच सहकार्याने किंवा मार्गदर्शनाखाली आम्ही काँग्रेस पुढे न्यायचा प्रयत्न करू. राहुल पिंगळे हे माळी समाजाचे आहेत, कानडे साहेब हे माळी समाजाचे आहेत, मी मराठा समाजाचा आहे. मराठा, ओबीसी, आगरी, कोळी, मागासवर्गीय, मायनॉरिटी हे सर्व मिळून आम्ही काँग्रेसची एक घडी बसवण्याचा प्रयत्न करू व आगामी काळामध्ये काँग्रेसला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करू. काँग्रेसला उभारी देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींचा युवक काँग्रेसने अनोख्या पद्धतीने निषेध केला. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पेट्रोल पंपावरती वाहन चालकांना चक्क मेलोडी चॉकलेट वाटून सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध केला आहे. आवाज महाराष्ट्राच्या ठाण्याच्या परिवर्तनाचा या अभियानाची सुरुवात युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी शिवराज मोरे यांच्यासह राष्ट्रीय सहसचिव शांभवी शुक्ला, उपाध्यक्ष सय्यद आफरीन मुझफ्फर हुसैन, प्रदेश सचिव मेहर चोपाने, महासचिव दीपक पाठक, सचिव प्रशांत पारवे, कल्याण जिल्हाध्यक्ष जपजीत सिंह, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष लोकेश घोलप, कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष वसीम हजरत इत्यादी उपस्थित होते. या अभियानाचा प्रारंभ करताना शिवराज मोरे यांनी भाजप सरकारच्या चुकलेल्या आर्थिक धोरणांवरती सडकून टीका केली आहे. दरम्यान आज पेट्रोलच्या दरामध्ये 84 पैशांनी वाढ झालेली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी पेट्रोल पंपावरती मेलोडी वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवराज मोरे यांनी इंधनाचे दर आठवड्याला वाढत आहेत. मोदी लोकांना ऑनलाईन काम करायला सांगत आहेत. आता पेट्रोल ऑनलाईन कसं भरायचं हेही त्यांनी सांगावं. देशाचा आर्थिक गाडा ढासळला आहे, काळ बिकट आहे, त्यामुळेच देशात उद्रेक होणार आहे. देशावर आर्थिक संकट असतानाही मोदी परदेशी दौरे करून मेलोनीला मेलडी देत आहेत. म्हणूनच आम्ही महागाईचे चॉकलेट वाटत आहोत असं त्यांनी सांगितलं. नाही, देशामध्ये जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, यामध्ये कुणाला नाकारता येणार नाही. पण इतर देशांनी आपली उपाययोजना कशी केली हे भारताने त्यांच्याकडून शिकायला पाहिलं होतं. एकतरी भारताचं आपलं परराष्ट्र धोरण 100% फेल ठरलेलं आहे. भारताचं तुम्ही हे आर्थिक धोरण फेल ठरलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये प्रचंड महागाई वाढत आहे, डॉलरचा भाव वाढत आहे, रुपयाची किंमत घसरत आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान सगळ्या नागरिकांना सांगतात की तुम्ही सोनं खरेदी करू नका, डिझेल पेट्रोलचा फार वापर करू नका, बाहेर फिरायला जाऊ नका आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरात बसून ऑनलाईन काम करा. पण मला सांगायचं आहे की तुम्ही पत्रकारिता करता, तुम्ही घरात बसून ऑनलाईन माझी बाईट घेऊ शकता का? हे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरणारा व्यक्ती घरात बसून ऑनलाईन पेट्रोल भरू शकतो का? आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला उपाययोजना करायची आली नाही, तुम्ही देशाला उद्देश देता पण स्वतः मात्र दुसऱ्या दिवशी हजारो गाड्यांचा ताफा घेऊन तुम्ही रोड शो करता, परत तुम्ही परदेशवारी करता आणि परदेशामध्ये जाऊन तुम्ही इटलीच्या पंतप्रधान मेलोनीला मेलोडी चॉकलेट गिफ्ट देता. खऱ्या अर्थानं कुठल्याही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी एवढी खालच्या पातळीला जाऊन देशाची गनिमा घाण ठेवली नाही, तेवढी देशाची गनिमा कुठेतरी ढासळत चाललेली आहे. मला आपल्या मतातून मला सांगायचं आहे की 150 कोटी देशवासियांचा पालक हा देशाचा पंतप्रधान असतो. त्याला कुठली जात नसते, कुठला धर्म नसतो, ना कुठला पक्ष असतो. तो सर्व 150 कोटी नागरिकांचा असतो. पण मला विसर पडल्यासारखं वाटतंय की देशाचे पंतप्रधान या देशाला देखील विसरले, नागरिकांना विसरले. त्यांना आजही अशा परिस्थितीमध्ये देखील परदेशवाऱ्या महत्वाच्या आहेत. देशाच्या हिताचं कुठलंही धोरण त्यांच्यामध्ये दिसत नाहीये. पण चॉकलेट इयत्ता 10वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता शैक्षणिक वस्तू देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी खारेगाव परिसरात 10वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व मुलामुलींचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे. कला संस्कृती प्रतिष्ठानच्या संचालिका समाजसेविका रचना राकेश पाटील आणि युवा नेते राकेश दशरथ पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार, विवेकानंद क्लासचे संस्थापक राजेश मिश्रा, गणेश परब, मोरेश्वर पवार, अशोक शिरसाट, कुणाल म्हात्रे, विद्यार्थी, पालकवर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना रचना पाटील म्हणाल्या, भविष्यामध्ये मुलांनी काय करावं, कुठल्या शाखेकडे जावं यासाठी आम्ही शिबिर भरवतो, जेणेकरून मुलांना त्यांची पुढची दिशा ठरवता येईल. तसेच UPSC MPSCचं मार्गदर्शन व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जात आहे. यामुळे एक चांगलं व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणातून घडावे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. हे तंत्रज्ञानाचे जग आहे. देश झपाट्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे. AIचं महत्त्व वाढत चाललेलं आहे, तेव्हा विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे आपली प्रगती केली पाहिजे. यावेळी रचना राकेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती देत सगळ्यांचे आभार मानले आहेत. इकडे या साईड येस, चला नेक्स्ट. थांब परत चला चालत त्यांनी पुढे बाहेर जाऊ नका फक्त. द्या मामा द्या. चला द्या. ओके. कळवा खारेगाव या परिसरातील आणि आपल्या माननीय श्री दशरथदादांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच आपण दरवर्षी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक सत्कार सोहळा आणि त्यांना एक मार्गदर्शन मिळावं, पुढच्या त्यांच्या भावी आयुष्यासाठी किंवा त्यांच्या ज्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या जातात. आपल्या इथे साधना विद्या मंदिर ही आपले माननीय श्री दशरथदादा संस्थापित शाळा आहे आणि हिचा देखील 100% रिझल्ट लागतो. आणखी एवढंच सांगेल की आपल्या वाचनालय साने गुरुजी वाचनालय येथे देखील आपल्या MPSC आणि UPSC विद्यार्थ्यांसाठी मोफत असं त्यांना सगळं शैक्षणिक साहित्य मिळतं आणि ते आपण प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर अशी काही तळागाळातील मुलं आहेत ज्यांना तिथे बसता यावं, त्यांच्या गैरसोय होऊ नये यासाठी दादांनी बऱ्याचशा सोयीसुविधा करून ठेवलेल्या आहेत. आणि यापुढे जाऊन एवढंच सांगेन की तिथे अशी काही मार्गदर्शन शिबिर देखील आपण आयोजित करतो, ज्याद्वारे मुलांना त्यांच्या भविष्यामध्ये त्यांनी कोणते साईडमध्ये जावं किंवा कोणत्या पद्धतीने पुढे जाता येईल. आता पाहतो आपण की तंत्रज्ञानाचं युग आहे, बदलतं सर्व काही जसं जागतिकता येत चालली आहे त्याचप्रमाणे बदलतं शहरीकरण, औद्योगिकरण आणि याद्वारे AIचा प्रभाव जास्त वाढत चाललेला आहे. आणि मी आमच्या प्रभागातील मुलांना आम्ही मार्गदर्शन करताना एवढंच सांगणार की अशी साईड निवडा ज्यामुळे आपल्याला पर्यावरण प्रदूषण देखील थांबवता येईल. पुढे आपल्या एरियामध्ये ज्या ज्या गोष्टींसाठी आपल्याला सोयीसुविधा पाहिजेत त्याद्वारे आपण काहीतरी करता यावं अशा दृष्टीने आपण अभ्यास करावा की आपण कोणाला तरी याद्वारे मदत करू शकू. एक चांगला व्यक्ती घडवण्याचं काम हे आपल्या शाळेद्वारे आपल्या संस्थांद्वारे नेहमीच होत आहे आणि हे सर्व आपले माननीय श्री दशरथदादांच्या मार्गदर्शनाखाली होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.